हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण छान असणार, मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत, आज आपण ॲडव्हान्स होपोनोपोनो प्रेयरद्वारे परमात्मा, ईश्वर किंवा युनिवर्स समोर सरेंडर करणार आहोत सर्व गोष्टी आणि सरेंडर हिलिंग आज आपण यामध्ये घेणार आहोत। आज आपण परमात्माला, तुम्ही ज्या कुठल्या एनर्जीला मानता, ज्या कुठल्या डिवाइन पॉवरला मानता, त्यांना समोर ठेवायचं आहे, तसं व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि त्या परमात्माला, त्या डिवाइन पॉवरला, त्या सुप्रीम पॉवरला सर्व काही सरेंडर करायचं आहे आणि आपण सरेंडर हिलिंग आज आपण यामध्ये बघणार आहोत ॲडव्हान्स होपोनोपोनो प्रेयरद्वारे। ओके, तर आपण आता सरेंडर हिलिंगला स्टार्ट करणार आहोत, कारण समर्पित करणे खूप इम्पॉर्टंट आहे। जेव्हा आपण कुठल्याही डिवाइन पॉवरला मानतो तर त्यावर आपण विश्वास करून आपण सर्व काही गोष्टी त्यांना समर्पित करायच्या असतात, तेव्हाच आपलं मॅनिफेस्टेशन हे डन होत असते। आपण जोपर्यंत काही गोष्टी आपण पकडून ठेवू, त्याला आजाद नाही करू, तोपर्यंत त्या गोष्टी पूर्ण होत नसतात। कारण हा युनिव्हर्सल लॉ आहे, हा ब्रह्मांडाचा नियम आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट सोडतो, म्हणजे जसं की मॅनिफेस्टेशन असेल समजा, कुठली इच्छा असेल समजा, तर जेव्हा आपण त्या गोष्टीसोबत जोपर्यंत अटॅच राहतो तोपर्यंत ती पूर्ण होत नाही आणि आपण जसं लेट गो करतो, परमात्म्याला, सुप्रीम पॉवरला, युनिवर्सला सरेंडर करतो, तर ती गोष्टी अगदी जवळ आपल्या येते आणि मॅनिफेस्टेशन आपलं डन होत असते। त्यासाठीच आपल्याला प्रत्येक गोष्टी ह्या सरेंडर करायच्या आहेत। त्यासाठीच आपण आज सरेंडर हिलिंग आज आपण इथे करणार आहोत। आपण ॲडव्हान्स होपोनोपोनो प्रेयरद्वारे सरेंडर हिलिंग करणार आहोत। चला तर स्टार्ट करूया सरेंडर हिलिंग। ओके, एका शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे, पाठीचा कणा ताठ, तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी बसा। ओके, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद आणि उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे, डावा हात मांडीवरच असेल। ओके, आणि आपल्याला डीप ब्रीदिंग करायची आहे। ओके, तर डीप ब्रीथ करा, दीर्घ खोलवर श्वास घ्या, होल्ड, श्वासाला होल्ड करा, रिलीज, श्वासाला तोंडावाटे सोडा। असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे। एक दीर्घ खोलवर श्वास घ्या, होल्ड, रिलीज, परत एक दीर्घ खोलवर श्वास घ्या, होल्ड, श्वास घेताना नाकाद्वारे घ्यायचा आहे आणि रिलीज करताना तोंडावाटे रिलीज करायचं आहे, श्वासाला सोडायचं आहे, रिलीज। त्यानंतर पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा, म्हणजे श्वासावर ठेवा, येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला बघा, म्हणजे डोळे बंदच असणार, फक्त नियंत्रण ठेवा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वास येत आहे, जात आहे यावर लक्ष ठेवा। ओके, त्यानंतर आपण करणार आहोत सरेंडर हिलिंग। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू अँड आय लव यू। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू अँड आय लव यू। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू अँड आय लव यू। हे परमात्मा, हे ईश्वर, आय एम सो सॉरी, हमेशा मी तुमच्यावर डाऊट केली की जे पण लाईफमध्ये मला मिळालं आहे ते बरोबर नाही आहे
आय एम सो सॉरी परमात्मा. हमेशा मी कंप्लेंट्स करत राहिली, शिकायत करत राहिली, कंप्लेंट्स केली की लाईफमध्ये मला हे मिळालं होतं, मला हे मिळायला पाहिजे होतं, ते मिळायला पाहिजे होतं, असा पार्टनर पाहिजे होता, इतके पैसे हवे होते. आय एम सॉरी परमात्मा, आय एम सॉरी. हमेशा मी व्यक्तीच्या मागे मागे जात राहिली, वस्तूंच्या मागे, प्रत्येक इच्छाच्या मागे मागे मी जात राहिली. कधी बसून धन्यवाद म्हटलं नाही, तर कधी शुक्राना केलं नाही. जे तुम्ही मला दिलं आहे त्यासाठी कधी मी शांततेने बसून धन्यवाद नाही म्हटलं परमात्मा. तुम्ही ज्या कोणत्या डिवाइन पॉवरला मानत असणार तर ह्या परमात्म्याच्या जागेवर तुम्ही त्या डिवाइन पॉवरचं सुद्धा नाव घेऊ शकता. म्हणजे तुम्ही तसं डायरेक्टली कनेक्ट व्हाल किंवा तुम्ही परमात्मा म्हटलं तरी चालेल. ओके. त्यासाठी कधी मी शांततेने बसून धन्यवाद नाही म्हटलं परमात्मा. आय एम सो सॉरी, आय एम सॉरी. हमेशा मी सुख शोधत होती, कोणाच्या ना कोणाच्या अंदर, कधी पैशामध्ये, कधी संपत्तीमध्ये, कधी कोणाच्या प्रेमामध्ये, कधी कोणत्या नात्यांमध्ये, कधी कोणत्या घटनांमध्ये. जेव्हा गोष्टी माझ्या मनासारख्या नाही झाल्या, मी तुम्हाला दोष दिली परमात्मा. आय एम सॉरी. कधी शांततेने बसून निहारून बघितलं नाही तुम्हाला, आपल्या डोळ्यांना न झपकता कधी तुम्हाला बघितलं नाही मी परमात्मा. हमेशा धावत पळत पूजा करत राहिली. असं वाटलं की पटापट हे करून घेऊ आणि दुसरे कामं मी करू, हे कामं करू, ते कामं करू. कधी ध्यान नाही करायला बसली तर कधी ध्यान करायला बसली तर ध्यान भटकत राहिले इकडे तिकडे पूर्ण दुनियामध्ये. कधी माझे मुलंबाळ आठवण आले, तर कधी पार्टनरची आठवण करत राहिली, तर कधी मित्र मैत्रिणींना आठवलं, आणि कधी आठवलं तर माझा बिझनेस, कधी आठवलं तर तो माझा जॉब, तर कधी मी स्वतःला विसरून तुम्हाला आठवणच नाही केली परमात्मा. कधी माझी नजर तुमच्यावर टिकून नाही राहिली परमात्मा, आणि इच्छा करत राहिली की तुम्ही मला पाहिजे ते सर्व काही देऊन द्याल. पण मी तर माझा वेळ पण तुम्हाला नाही देऊ शकली परमात्मा. आय एम सॉरी. तुमची प्रार्थना भजन करते तरी पण माझं मन पूर्ण दुनियामध्ये इकडे तिकडे भटक राहते परमात्मा. नामस्मरण पण करते तरी पण फक्त शब्दांनी करत असते परमात्मा. माझं मन कुठेतरी, आत्मा कुठेतरी असते परमात्मा. कधी शांतीने बसून कधी धन्यवाद नाही दिलं. तुम्ही मला खूप काही दिलं परमात्मा, तुम्ही मला खूप काही दिलं. प्लीज फॉरगिव्ह मी परमात्मा, प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी परमात्मा. हमेशा भीती वाटत असते की काय होईल फ्युचरमध्ये, माझ्या मुलांचं काय होईल, माझं काय होईल. कधी मी हा विचारच नाही केला की माझ्या जन्माच्या अगोदरच माझ्या दुधाची सोय तुम्ही करून ठेवलेले आहात परमात्मा. जन्म झाल्यानंतर मला काहीच करायचं नव्हतं परमात्मा, तरी पण परमात्मा माझ्या जन्माच्या अगोदरच माझ्या दुधाची, माझ्या खाण्याची व्यवस्था तुम्ही करून ठेवली. माझ्या जन्माच्या अगोदरच माझ्यासाठी घराची व्यवस्था करून ठेवले, माझ्यासाठी कपड्याची व्यवस्था करून ठेवले परमात्मा. माझ्यासाठी मला सांभाळणाऱ्या आई वडिलांची व्यवस्था मला करून ठेवले परमात्मा. त्यासाठी मला कुठलेही एफर्ट्स नाही द्यावे लागले, नाही घ्यावे लागावे. म्हणून जन्मानंतर खाण्यासाठी, घरासाठी, कपड्यांसाठी, माझ्या शिक्षणासाठी मला कुठेही एफर्ट्स नाही घ्यावे लागले. म्हणून सर्व व्यवस्था तुम्ही करून ठेवले परमात्मा माझ्यासाठी. प्लीज फॉरगिव्ह मी. तरी पण मी तुमच्यावर विश्वास नाही केला, की मला असं वाटते की मी सर्व काही करत आहे, परंतु तुम्ही खूप काही माझ्या डेस्टिनीमध्ये प्लॅन करून ठेवले परमात्मा.
आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू परमात्मा. थँक्यू माझ्या ह्या सर्व व्यवस्थांसाठी. थँक्यू जे तुम्ही माझ्या जन्मा अगोदर केले. माझ्या जेवणाची व्यवस्था, माझ्या कपड्यांची, मला राहण्यासाठी घराची, माझ्या शिक्षणाची. थँक्यू सो मच परमात्मा. थँक्यू सो मच परमात्मा. तुम्ही मला सर्व प्रॉब्लेम्समधून माझा हात पकडून तुम्ही मला सहजरित्या बाहेर काढले परमात्मा. त्यासाठी थँक्यू परमात्मा. तुम्ही मला सर्व प्रॉब्लेम्समधून माझा हात पकडून तुम्ही मला सहजरित्या बाहेर काढले परमात्मा. त्यासाठी थँक्यू सो मच परमात्मा. थँक्यू. हर वेळेस मला साथ देता त्यासाठी थँक्यू परमात्मा. माझी तारणहार बनण्यासाठी थँक्यू सो मच परमात्मा. थँक्यू परमात्मा. ह्या कृपा आशीर्वादांसाठी थँक्यू. असाच कृपा आशीर्वाद नेहमी माझ्यावरती बनवून ठेवण्यासाठी थँक्यू परमात्मा. जे जीवन मला तुम्ही दिले त्यासाठी थँक्यू परमात्मा. आणि हे जे करोडोचं स्वस्थ शरीर मला तुम्ही दिले आहे त्यांनी मी सर्व कामे सहजरित्या मी करू शकते त्यासाठी थँक्यू सो मच परमात्मा. थँक्यू सो मच. ज्या शक्तीला तुम्ही मानता, ज्या डिवाइन पॉवरला, ज्या गॉडला मानता, त्या डिवाइन पॉवरचा परमात्म्याचा फोटो तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि बघा, महसूस करा. ते डिवाइन पॉवर तुमच्या समोर आहे आणि बघा, व्हिज्युअलाइज करा. ज्या शक्तीवर तुम्ही विश्वास करता तो फोटो बघा आणि महसूस करा आणि त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून म्हणा, आय लव्ह यू परमात्मा. आय लव्ह यू परमात्मा. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. मी माझ्या सर्व चिंता, टेन्शन, तणाव सर्व काही ड्रॉप करते. सोडून द्या सर्व बोझा जे आजपर्यंत आपल्या खांद्यावर घेऊन तुम्ही चालत होते, की तुम्ही म्हणत होते की मीच सर्व काही करणार आहे, मी सर्व काही करणार. हा मीपणा तुम्ही सोडून द्या मित्रांनो. हा मीपणा खरंच सोडून द्या. आपल्या डोक्याला, आपल्या मस्तकाला थोडं झुकवा त्या परमात्मा समोर, त्या डिवाइन पॉवर समोर. आणि ज्या शक्तीला तुम्ही मानता त्या शक्तीचे पाय पकडा आणि डोके टेकवा आणि म्हणा, आय एम सॉरी. आय एम सॉरी परमात्मा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. मी आपल्या लाईफचा सर्व कंट्रोल मी आपल्या समोर, आपल्या चरणी सोडत आहे, समर्पित करीत आहे. मी सरेंडर करत आहे. मी आपल्या लाईफचा सर्व कंट्रोल मी सोडत आहे आणि मी समर्पित करीत आहे, सरेंडर करीत आहे. मी सरेंडर करत आहे परमात्मा. आणि फील करा त्या डिवाइन पॉवरच्या समोर तुम्ही म्हणत आहात, तुमच्या खांद्यावरील सर्व बोजा तुम्ही देत आहात, त्या परमात्माच्या श्रीचरणी ठेवून देत आहात. आणि फील करा सर्व काही करता करविता हे कोण आहे? परमपिता परमात्मा आहे, डिवाइन पॉवर, डिवाइन युनिवर्स आहे. फील करा त्या शक्तीला. आणि तुमचं जे काही लाईफचं बर्डन आहे, जे खांद्यावर घेऊन मी करत आहे असा मीपणा तुम्ही ठेवलेले आहात, तो मीपणा आजच ह्या परमात्मा समोर सरेंडर करा आणि सोडा मीपणा आणि म्हणा, आय एम सॉरी. आजच्या नंतर कुठल्याही गोष्टीची कंप्लेंट्स मी करणार नाही परमात्मा. कुठल्याही गोष्टीचं शिकायत मी करणार नाही परमात्मा. आजच्या नंतर कुठल्याही गोष्टीचा शिकायत मी करणार नाही, कंप्लेंट्स मी करणार नाही परमात्मा. जे मला दिलं आहे त्याचा मी प्रेमाने स्वीकार करेल. जे मला दिलं आहे त्याचा मी प्रेमाने स्वीकार करेल. प्रसाद समजून, कृपा समजून स्वीकार करेल. आजपर्यंत केलेली सर्व शिकायत साठी आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी परमात्मा.
प्लीज फॉरगिव्ह मी. आणि जे जे पण मला मिळालं आहे तुमच्या कृपा आशीर्वादांमुळे माझ्या जीवनामध्ये, आपल्याला जीवनामध्ये जे काही मिळालं आहे त्यासाठी थँक्यू सो मच परमात्मा. थँक्यू सो मच. माझ्या लाईफमध्ये जे जे मला मिळालं आहे आणि ते सर्व काही चांगलं आहे त्यासाठी थँक्यू सो मच परमात्मा. थँक्यू अँड आय लव्ह यू परमात्मा, अँड आय लव्ह यू. असाच कृपा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत असू द्या त्यासाठी थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू परमात्मा. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. Thank you and I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you and I love you. आणि महसूस करा त्या डिवाइन पॉवरला तुमच्या समोर. तो डिवाइन लाईट तुमच्या समोर पूर्ण येल्लो लाईट, डिवाइन येल्लो लाईट पूर्ण ज्या रूममध्ये तुम्ही बसला आहात तिथे पसरला आहेत आणि ब्लेसिंग्स देत आहेत परमात्मा. हे महसूस करा आणि बघा परमात्म्याने दोन्ही हाताने तुम्हाला उचलून आपला परमात्म्याला तुम्ही मिठी मारली आहे. परमात्म्याने तुम्हाला उचलला आहे आणि तुम्ही परमात्म्याला मिठी मारलेले आहात. महसूस करा तो स्पर्श, तो ऊर्जा. परमात्म्याने तुम्हाला मिठी मारली आहे. तुम्ही परमात्म्याला मिठी मारलेली आहेत कारण आपण युनिव्हर्सचे प्रेमळ मुले आहोत, मुली आहोत. आपण युनिव्हर्सचे प्रेमळ मुले आणि मुली आहोत. आपण जसं आई वडिलांना मिठी मारतो तसं परमात्म्याला तुम्ही मिठी मारली आहे. ते डिवाइन प्रकाश, तो ऊर्जा महसूस करा आणि सर्व श्रीचरणी सोडा. तुम्ही महसूस करा परमात्म्याची ऊर्जा आणि त्यानंतर महसूस करा तुमची जी ऊर्जा आहे ती पूर्णपणे चेंज झाली आहे. तुमचा ओरा पूर्ण चेंज झाला आहे. तुमचा ओरा पूर्ण पॉझिटिव्ह झाला आहे. तुमचे व्हायब्रेशन पूर्ण डोक्यापासून तर पायांच्या बोटापर्यंत, टाचापर्यंत व्हायब्रेशन असे फील होत आहे. ते डिवाइन पॉवरचा प्रकाश त्या रूममध्ये तुम्ही जिथे बसलेला आहात तिथे डिवाइन पॉवर, गोल्डन लाईट पूर्ण तुमच्याकडे पसरलेला आहे. तो प्रकाशच प्रकाश तो दिसत आहे आणि महसूस करा की पूर्ण व्हायब्रेशन फील करा आणि म्हणा थँक्यू. थँक्यू परमात्मा. थँक्यू अँड आय लव्ह यू. असाच कृपा आशीर्वाद माझ्यावर नेहमी आणि सदैव बनून राहू द्या परमात्मा. थँक्यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. महसूस करा ह्या डिवाइन पॉवरला, ऊर्जेला आणि ओरा तुमचा पॉझिटिव्ह झाला आहे. आणि त्या स्थितीमध्ये 2 मिनिट तुम्हाला बसायचं आहे आणि रिलॅक्स व्हायचं आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. आणि परमात्म्याने तुम्हाला आशीर्वाद देत आहे की तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. तुम्ही सर्व समर्पित केलेलं आहे. तुमचं मॅनिफेस्टेशन हे डन होणार आहे. थँक्यू अँड आय लव्ह यू परमात्मा. थँक्यू अँड आय लव्ह यू. परमात्मा डिवाइन पॉवर तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहे. त्याला महसूस करा आणि थोडा वेळ शांत बसा. थँक्यू. 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 I love you Paramatma. I love you. I love you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Thank you so much. ओके. दोन्ही हात एकमेकांना घासा आणि डोळ्यांवरून फिरवा आणि एक डोळे बंदच ठेवा आणि एक दीर्घ खोलवर श्वास घ्या. होल्ड करा. दीर्घ खोलवर श्वास घेतल्यानंतर होल्ड, रिलीज. आणि त्यानंतरचा तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. ही झाली सरेंडर हिलिंग. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.
हा व्हिडिओ आवडल्यास ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग.